धन्यवाद करण. तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नाणेफेकी जिंकली खिडकाली संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सीझन मध्ये खूप चांगला खेळ त्या टीमचा राहिलाय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहत आहे दीपक म्हात्रे प्रतिष्ठान उत्तरशी संघ तुम्ही पाहत आहेत. महेंद्र म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती ज्यांनी हा पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहत आहेत. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिव गुरुनाथ म्हात्रे यांचे आगमन झालंय. दिवेश पाटील आणि जीवन चौधरी ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान पोलीस पाटील दौरली चेतन कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचे हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहतात. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक हेमन नामदेव फुलोरे साहेब त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. साईल प्रतिष्ठान चषक 2021 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यातून विजेता संघ खार्डी संघावर लगेच मॅच खेळेल. त्यामुळे खार्डी संघ आपण कुठे जाऊ नका. यातून विजेता संघ तुमच्याबरोबर 4 ओव्हरची मॅच खेळेल. ऋतिक म्हात्रे येत आहेत पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच गावदेवी खिडकाली विरुद्ध दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिव या दोन संघांमध्ये तुम्ही पाहतायत. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या सिंगलने खातं उघडलं ते. दिवेश दिवेश पाटील सिंगलने खातं उघडते. आता मात्र जीवन चौधरी स्ट्राईक एंडला येत आहेत आणि गोलंदाज आपण पाहतोय तेजस ऋतिक म्हात्रे आहेत. JTC लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही पाहता. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. परशुराम मामा क्रीडांगण दौरली गाव आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. उपसरपंच हेमंत फ्लोरे साहेब. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चांगल्या लयमध्ये जरूर आहे. 2021 मध्ये आपण पाहिलं तर खिडकाली संघ जरूर काही मॅचेस त्यांनी गमावल्या असतील. मग खेळ खूप चांगला खेळ आहे. योगेश पवार फॉर्म मध्ये. फलंदाजी महेश पाटील आहेत. फलंदाजी चांगली आहे. आता धावांचा बचाव करणं थोडंसं कठीण गेलं या संघाला. त्यामुळे नाणेफेकी जिंकून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना धावांचा पाठलाग करणं हे पसंत केले त्यांच्या कॅप्टनने महेश पाटीलने. ऋतिक म्हात्रे गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. पूर्णपणे शांत ठेवले जीवन चौधरीला. महेंद्र म्हात्रे यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिव संघ. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली होती महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून. नांदिवली येथे तब्बल 2 दिवसीय स्पर्धा मात्र तब्बल 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राईज त्या स्पर्धेमध्ये होतं आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते ते महेंद्र म्हात्रे. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान चषक ही स्पर्धा तुम्ही पाहिली आणि ती स्पर्धा उंबारली संघाने जिंकली होती. उसाटणे संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महेंद्र म्हात्रे यांचं आगमन झाले आमच्या व्यासपीठावर. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढतात. आउटफील्ड फास्ट आहे मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक बघा किती वेगाने आलेत. सौरभ आहेत. 2 धावा पूर्ण आल्या. तिसरी धाव घातक ठरू शकते मात्र ऋतिक म्हात्रे थोडासा वेळ घेत आहेत. धाव संख्या 4. देवेशने 1 धावेने खातं उघडलं होतं. जीवन चौधरी 3 धावेने खातं उघडतोय. खाडी चषक मध्ये तुम्ही सुद्धा पाहिला दीपक म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघाला तुम्ही पाहिलं होतं. क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पराभूत झाला देसी टीमच्या विरुद्ध. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे लँड होतोय. षटकार. हा बराचशा वेळा हा पराक्रम तुम्ही पाहिलाय. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते मिसफील्ड होते त्याच्यानंतर चौकार षटकार पाहायला मिळतो.
षटकार पाहायला मिळाला. खिडकाली संघ प्रथम गोलंदाजी करत असताना 40+ संघ सुद्धा खूप बलाढ्य संघ आहे. खिडकाली खूप चांगला खेळ त्यांनी मला आठवते उंबाड्याच्या स्पर्धेत केला होता. वाडेकर सारख्या बलाढ्य संघ त्या स्पर्धेतनं बाहेर केलं होतं एका धावेने. ऋतिक राईट मोर द विकेट. थोडेसे शफल झाले आणि चेंडू आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने नॉन स्टॉप सीमा पार देईल चौकार. पहिल्या षटकात धावा आल्या 14. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर धावा येत आहेत. 14 धावा तुम्हाला धावपळकरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय. 14 धावा आल्या आहेत. 5 षटकांचे मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये 55 धावा करायला थोड्याशा जरूर अवघड झाल्या होत्या. मात्र प्रल्हाद पाटीलने 30 धावा 12 चेंडू 30 धावांची गरज असताना त्या एकाच षटकात 30 धावा केल्या. शनिदास येत आहेत. कॅप्टन येत आहेत दुसरं षटक घेऊन. शनिदास पाटील जयेश पाटील खूप मोठं योगदान राहिलं या खिडकाली गावासाठी या खेळाडूंचं. जयेश जरूर नाही आहेत मात्र शनिदास कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. दुसरं षटक घेऊन येतात. पॉवर प्लेचे 3 खेळाडू आता आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय शनिदासचा लॉंग ऑफच्या दिशेने आणि व्हॉलेंटियर्सचा आमचा इशारा आलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय तो दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान उत्तर शू टीमला. खूप चांगला जज केला बघा तिथे. ज्या पद्धतीने जज केला त्यावेळेस आपल्याला अंदाज लागला असेल का हा झेल तर तो पकडेल. सौरभ पवार वैभव सुद्धा आहेत. वय वर्ष 17. या टीमसाठी खूप मोठं योगदान. सुरुवात चांगली केली आपल्या करिअरची वैभवने. बघायचे या स्पर्धेत कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. थोडेसे शफल झाले होते. टायमिंग व्यवस्थित जुळलं नव्हतं मात्र चेंडू नो मॅन्स मध्ये पडतोय. 3-3 क्षेत्ररक्षक मध्ये 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. रितेश आले तिसऱ्या क्रमांकावरती. 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात दिवेशने. 3 धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा प्रथम फलंदाजी करत असताना दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिवसंघ जो प्रथम फलंदाजी करतोय. त्यांना फाईट करतोय तो गावदेवी खिडकाली संघ तुम्ही पाहतायत. 5 षटकांची मॅच. यातून विजेता संघ खार्डी संघावर फाईट करेल. नेक्स्ट थोडासा बाहेर चेंडू होता पण वाईट चिकून करतायत. 1 धाव जरूर मिळाली ती उत्तरशी टीमला. धावसंख्या होती ती 18. जय घोलोबा क्रिकेट क्लब दौरली व कुमार साहिल प्रतिष्ठान दौरले आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2021 पहिल्याचा पहिला दिवस आणि ते मात्र खराब फटका. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक झेल खाली. फलंदाज बाद. दिवेश आणि त्याच्यात आपण देवेश पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती देवेश येत आहेत. शनिदासला दुसरं यश मिळाले या ओव्हरमध्ये. खराब चेंडू आपण पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. त्यालाही रितेशने छेडछाणी केली. शनिदास राईट राऊंड द विकेट. एक वेगळी शैली तुम्हाला पाहायला मिळते त्याची. साईडम ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. लसिक मलिंगाला तुम्ही पाहिलं इंटरनॅशनलला. त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे शनिदासची. डॉट चेंडूची इथे समाप्ती जरूर झाली.
इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वीपचा लाजवाब फटका, चेंडू टू बाउन्स सीमा पार जाईल, चौकार. सेकंडला देवेश, नो सेकंडला देवेश, दिवेश आणि देवेश. विजय मास्टर व्हॉल्यूम द्या. धावा झाल्या 22. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज शनिदास, राईट अराउंड द विकेट, दोरलीगाव वेन कडून. थोडेसे शफल झाले ते. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, बिग विकेट. दिवेशची खेळी समाप्त. ऑन फील्ड जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. ठरली बघा दिवेशसाठी. दिवेशला खेळपट्टीवर थांबणं खूप गरजेचं आहे. म्हणजे देवेश आणि प्रशांत आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा झाल्यात, 11.00च्या सरासरीने. मागच्या वर्षी सुद्धा चांगला खेळ केला होता खिडकारी संघाने याच स्पर्धेमध्ये, याच क्रीडांगणामध्ये. GTC लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी कूलर आहे. उत्कृष्ट क्षेत्रशेवटी शूज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं कॅश प्राईज, दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये कॅश प्राईज. म्हणजे आज जो संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल त्या संघाला सूचना असेल, तुम्हाला उद्या इथे सेमीफायनल खेळण्यासाठी उपस्थित राहावं लागेल. मनोज रसाळ यांनी आम्हाला नक्कीच मगाशी सूचना दिली. आज जो संघ क्वालिफाय होईल सेमीफायनलसाठी त्या संघाला उद्या इथे 4 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. आणि 4 दिवसीय स्पर्धा आहे, त्यामुळे आपल्याला वेळ कमी आहे. सुरेख चेंडू, ज्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला होता, वैभव. वय वर्ष 17, 22 धावा झालेत. प्रशांत आलेत. 9 सेकंडला देवेश. आणि उल्लेखनीय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे वैभवने. बल्यांच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इम्प्रेस केले गोलंदाज वैभवने. बॅक टू बॅक 2 चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. वैभव, ज्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला, येणाऱ्या काळामध्ये खूप योगदान मिळू शकते या गोलंदाजाच्या खिडकाली टीमसाठी. प्रत्येक टीमकडे फलंदाज चांगले असतात, गोलंदाज नसतात. मात्र 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली आणि बघायचंय चेंडू सीमा पार जाईल, चौकार. 5 धावा एकूण मिळतील. मनोज गुप्ता सरांचा इशारा आलाय, नक्कीच नॉट आउट. आणि मिळणाऱ्या 5 धावा दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिवसंघाला. 27 धावा होत आहेत. वैभवने बघा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि याच धावा आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी याच धावा बऱ्याच वेळा अडचणीत येतात. कारण अशीच फेकी मला आठवते आताच आपण युट्यूबवर पाहिलं तर खार्डी संघाने सुद्धा केली आणि त्यानंतर केतनला म्हात्रेला धावबाद करण्याचा प्रयत्न जरूर होता. डायरेक्ट हिट झाला असता जरूर केतन बाद झाला असता, मात्र 4 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि त्यामुळे कदाचित ती मॅच गमवावी लागली. सत्तावीस धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज वैभव, राईट अमोर द विकेट. पायचीचं हलकंसं अपील केलं होतं.
योगेश पवार बघा किती वेगाने आले, टेस्ट रक्षक होते पण वैभवला यायला हवं होतं, मात्र एक्सपिरियन्स थोडस कमी आहे वैभवकडे. लेग बाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 28. अरे अनुभव कमी आहे वैभवकडे. आणि यष्टांच्या मागे तुम्ही पाहतात योगेश पवार, ज्यांनी भरपूर ऊन पावसाळे पाहिलेत, क्रिकेटचा भरपूर त्याला अनुभव आहे. वैभव राईट ऑफ द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. याच पद्धतीने चेंडू आपण पाहिला तर केजूला सुद्धा होता सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये, आणि तोही झेलबाद झाला होता. आणि इथेही फुलटॉस चेंडूवरती प्रशांत बाद झालाय. अठ्ठावीस धावांमध्ये अजून एक गडी बाद झाला. नवीन फलंदाज ऋतिक येत आहेत. वैभवला यश जरूर मिळालंय बघा. क्रिकेट असा खेळ कधी कधी चांगल्या चेंडूवर विकेट मिळत नाही, कधी कधी खराब चेंडूवर सुद्धा विकेट मिळतो. दोन सेकंडला ऋतिक आहेत, सेकंडला देवेश. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय, षटकार. चौतीस धावा झाल्या, 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून जायचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. वैभवला जरूर षटकार लागला देवेशच्या बॅटमधून, मात्र तरी योगेश पवारने त्याचं कौतुक केलं, कारण की युवा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 34 धावा झाल्यात. 12 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि एक चांगलं संगीत ऐकूया. टायटल सॉन्ग आहे तेही लावा जरा. 4 दिवस स्पर्धा आहे, पहिल्या दिवसापासून थोडंसं चांगलं संगीत ऐकवा प्रेक्षकांना. डीजे मास्टर, तुमच्या माध्यमातून हीच अपेक्षा असेल आम्हाला. आमचा आवाज गेला तरी चालेल. तीन षटकाचा खेळ संपलाय. 34 धावा धापलगती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज विशाल. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. थोडासा वेळ घेतलाय, बघायचंय दुसरी धाव घातक ठरू शकते, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. 36 धावा झाल्यात, 4 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज विशाल. गोलंदाज विशाल. दुसरी धाव बघा किती वेगाने ते पूर्ण केले देवेशने. 36 नंतर आपण बघतो 2 धावा मिळतात. 38 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तर शिव संघ, आणि त्यांना फाईट करतोय तो गावदेवी खेडकाली संघ. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, यातून विजेता संघ जरूर गावदेवी खाडी संघावर फाईट करेल. ज्या खाडी संघाने निसट्ट विजय जरूर संपादन केलाय, पण 54 धावा अवघड गेल्या होत्या. मात्र प्रल्हाद पाटील आले मैदानात आणि मॅच फिनिश जरूर त्यांनी केले. एक चांगला मॅच फिनिशर आहे प्रल्हाद पाटील या संघाचा. अनेक मॅचेस त्याने फिनिश केलेत.
पंच मनोज गुप्ता काहीतरी सूचना करतायत. बऱ्याच वेळा काय होतं, कारण गोलंदाज चेंडू ज्यावेळी रिलीज करतात त्यावेळी ते बरोबर खेळपट्टीच्या मध्ये येतात, त्यानंतर तुम्हाला फलंदाज पायचीत मिळू शकत नाहीये, हेच पंच सांगत असतील. बॉल रिलीज झाल्यानंतर तुम्ही मधोमध येत आहे. इथे मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वैभव आहेत. एकच धाव इथे मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. 39 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं जरूर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय टीम दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तरशिव संघाला. दिवेश बाद झाले, जीवन बाद झालेत, प्रशांत बाद झालेत, त्यामुळे थोड्याशा अडचणी जरूर आल्यात. म्हणजे इथून 55 ते 60 पर्यंत मजल जर मारली दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तरशिव संघाने तर फाईट करेल खिडकाली संघाला. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. विशाल पवार चांगली गोलंदाजी करतायत. एक काळ आपण पाहिलं तर निलेश पवार यांनी सुद्धा खूप मोठं योगदान दिलंय खिडकाली संघासाठी. योगेश पवार यांचे बंधू आम्हाला आठवतोय, तेही चांगली गोलंदाजी करायचे खिडकाली संघासाठी. म्हणजे प्रत्येक खेळाडूला प्रत्येक स्पर्धा खेळणं शक्य नाहीये, त्यामुळे बरेचसे खेळाडू आपण पाहिलं तर खिडकालीचे क्रिकेटपासून लांब असतात. इथे मात्र चेंडू घेऊन करते, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि एक्झॅक्टली ते काय करतायत, थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि त्यामुळे त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. तेजसला बीट करून चौकार. याड लागलाय क्रिकेटचा स्वर्णी गावाच्या पोरांना, छंद लागलाय क्रिकेटचा. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. 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 जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान उत्तरशी संघाला, कारण की आपण पाहिलं तर 43 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकात 4 फ्रेश गोलंदाज वापरलेत कॅप्टन शनिदासने बघा. आणि आता दुसऱ्या स्पेलमध्ये ऋतिक येत आहेत. 43 धावा आपण पाहिल्या तर धावपलकावरती लागल्या आहेत, कारण फलंदाजी या संघाची भरपूर खोलवर आहे. कारण जयेश पाडी सारख्या खेळाडू सुद्धा संघाच्या बाहेर बसावं लागतं. याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की फलंदाजी किती खोलवर आहे खिडकाली संघाची. योगेश पवार आहेत, महेश पाडीसारखा सक्सेसफुल सलामीवीर फलंदाज या संघामध्ये. तेजस आहेत, सागरला तुम्ही पाहतायत लॉंग ऑफला. फुलटॉस चेंडू होता मात्र लॉंग ऑफला सागर आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. आणि फलंदाज ऋतिकची खेळी इथे समाप्त. ऋतिकला बाद केलंय. नाही भीती कोणाची आम्हाला, नाही भीती कोणाची आम्हाला, नाही भीती कोणाची आम्हाला. योगेश गायकर बोली भाई हाय आमचे रसंगतीला, हाय आमचे रसंगतीला, हाय आमचे रसंगतीला. उदय रसाळ बॅट्समन यो हुकमी एक आमचा. मनोज रसाळ बॅट्समन यो काम फोडतोय गोलंदाजाना. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. तर अजय आलेत नवीन फलंदाज, डावखऱ्याचा फलंदाज यश मिळाले ऋतिकला. कारण 4 फ्रेश गोलंदाज. त्यानंतर 5व्या षटकात मात्र पुन्हा ऋतिक आले दुसऱ्या स्पेलमध्ये आणि आले यश त्यांना मिळाले. 43 धावा झालेत. ऋतिक राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. योगेश पवार खूप वेगाने आलेत आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाज ऋतिक म्हात्रेने. त्याचसाठी शनिदासने त्याला दुसऱ्या स्पेलमध्ये आमंत्रित केलं होतं आणि फलंदाज होईल बाद. हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज ऋतिक म्हात्रे. अविनाश येत आहेत. अविनाश आणि अजय ही जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 6 गडी बाद झालेत. विकेट टॉसचं सुद्धा खूप महत्व आहे या स्पर्धेमध्ये. आणि बघा या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण करतोय का गोलंदाज ऋतिक म्हात्रे. या स्पर्धेत आजच्या दिवसात एकही अर्धशतक झालं नाही, एकही विकेट हॅट्रिक नाहीये, एकही मेडल षटक नाहीये. मात्र हॅट्रिकची संधी लागून आली आहे गोलंदाज ऋतिक म्हात्रेला. आणि इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे मास्टर माइंड योगेश पवार आणि फलंदाज
अजयची खेळी समाप्त. हॅट्रिक तर झाली नाही, मात्र फलंदाज धावचीत बाद झालाय. निकेत येत आहेत 9 सेकंडला. स्ट्राईक बघायचे ठेवली अविनाशने स्वतःकडे. निकेतन आलेत. धावा झाले 43. संघ अडचणीत झाले. दीपक दादा मात्र प्रतिष्ठान उत्तर शिव. इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. वेग भरपूर आहे ऋतिक मात्र या गोलंदाजाकडे. व्हेरिएशन चांगले. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळाली. 44 44 7 गडी बाद. दीपक दादा मात्र प्रतिष्ठान उत्तर शिव संघ फाईट करतोय गावदेवी खिडकाली संघावर. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता की थोडासा लयमध्ये जरूर आहे खिडकाली संघ. आणि बलियांची स्पर्धा असेल, भगवा चषक असेल, खाडी चषक असेल, पहिला सामना सहज त्यांनी जिंकलाय. बल्यांच्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. भगवा चषक मध्ये सुद्धा क्वार्टर फायनल 3 मॅच जिंकले. 4थ्या मॅच मध्ये योगेश पवार बाद झाले आणि त्यानंतर सामना गमावला होता. आता इथे नवीन आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरलाय पुन्हा. आधी काय झालंय विसरून मात्र निकेतच्या बॅट मधून आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. सौरभ साठी जरा जोरदार टाळ्या होत्या. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. क्लास क्रिकेटचा दर्जा वाढवणारा हा क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच मी म्हणेल. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. स्वतःला स्ट्रेच केलं आणि नवोदित खेळाडू आहेत. हेच खेळाडू येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगला खेळ करताना पाहायला मिळतील खिडकाली संघामध्ये. क्षेत्ररक्षणाचं हाय स्टँडिंग तुम्हाला पाहायला मिळालं. दर्जेदार क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. ऋतिक मात्रे इथे एज लागते. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण झाले शॉर्ट हँडमॅनला. विशाल पवार आहेत तिथे. 21 धाव इथे मिळाली. सत्तेचाळीस धावा झाल्यात आणि 48 धावांचं लक्ष खिडकाली संघासमोर. 7 गडी बाद 47. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. सौरभ पवारने काय क्षेत्ररक्षण दाखवलं. 4 धावा खिडकाली संघाने वाचवलेत. सौरभ वैभव येणारं भवितव्य खिडकाली गावाचं खिडकाली संघाचं. सौरभ आणि मी म्हणेल वैभव पवार. 48चं टार्गेट आहे. 47 झालेत. 5 गडी बाद झालेत आणि 48 धावांचा पाठलाग बघायचंय कशा प्रकारे करेल. आपले मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. स्क्रीनवर आपल्यावर महेश घरत साहेबांना सुद्धा तुम्ही पाहतायत. खिडकालीचे बिग सपोर्टर आणि जेव्हा जेव्हा करण खिडकाली संघ खेळतो, महेश घरत असतील, अभिमन्यू पवार असतील, हृदय रसाळला सुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक इमन फुलोले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. महेंद्र म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. गुरुनाथ म्हात्रे यांना पाहतायत. 47 धावा झाल्यात. 48 धावांचं लक्ष आहे. तर या 48 धावांचा पाठलाग गावदेवी खिडकाली संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. करण काळ्यांच्याकडे तत्पूर्वी मी खाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल अनिकेतला की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचे. खाडी टीमचे कॅप्टन अनिकेत आपल्याला सूचना असेल जशी मॅच संपेल लगेच टॉस केला जाईल. खाडी विरुद्ध यातून विजेता संघ. डीजे
सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या मॅच आनंद घेत असताना. 47 उभारल्यात. 48चं टार्गेट गावदेवी खिडकाळी समोर. आडव्या बॅटने मिड ऑफला हा चेंडू आहे. मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येतात, त्यांना चेस करून पाठीमागे हा चेंडू लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती उचलून फेक करतात. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितली ही एकेरी धावा आणि या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. पावलेचं पहिलं षटक ज्यामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दिवेश पाटील, समोर योगेश पवार. इनसाइड आउट ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरला शिरत वेगाने सीमारेषा ओलांडतो योगेश पवारच्या बॅटमधून पहिला चौकार. द्वारली गावाना याड लागलाय क्रिकेटचा, द्वारली गावाच्या पोरांना छंद लागलाय क्रिकेटचा. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना, जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. इनसाइड आउट ऑफ फटका आपण बघितलं. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. एज घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान हा चेंडू आणि कॅच ड्रॉप. योगेश पवार स्वतःवरती नाराज देखील असेल. ऑन साइडला चेंडू आपण बघू शकाल, त्यांना पुल करायचा होता परंतु मिस टायमिंग, बॅटवरती व्यवस्थित मिळेल नव्हता चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आपण बघितलं त्या ठिकाणी अजय पाटील यांना मिस केल्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाले आणि हे जीवदान योगेशला. समोर महेश ऑन साइडला उचलल्या चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्र अगदी खुला आणि सरळ हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला षटकार येतो या दुसऱ्या सत्रामधला. थँक्यू. तर महेश पाटीलने आता षटकार ठोकला. धावफलक जाऊन पोहोचलं 14 वरती. चेंडू अखेरचा शिल्लक. दिवेश पाटील इज आणि सरळ हा चेंडू विकेट किपर आपण बघतोय तो म्हणजेच ऋतिक यांच्या हातामध्ये. हा पहिला धक्का पाहायला मिळतो महेश पाटीलच्या स्वरूपात गावदेवी खिडकाळी संघाला 14 या आकड्यावरती. राहुल पाटील भाई जोडीला नाही भीती कोणाची आम्हाला, नाही भीती कोणाची आम्हाला, नाही भीती कोणाची आम्हाला. योगेश गायकर बोली भाई हाय आमचे रसंगतीला, हाय आमचे रसंगतीला, हाय आमचे रसंगतीला. हृदय रसाळ बॅट्समन यो हुकमी एक आमचा, मनोज रसाळ बॅट्समन यो काम फोडतोय गोलंदाजाना. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना, जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना, जय गौलोबा क्रिकेट संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, ज्यामध्ये आल्यात 14 धावा. 9.66 आस्किंग रन रेट आहे. 48चं टार्गेट बॅटिंग करत असताना आपण बघतो गावदेवी खिडकाळी या संघासमोर इकडे बाद झाला. महेशने योगदान दिले या मॅचमध्ये. 9 धावसंख्येचा 4 चेंडूंचा त्याने सामना केला. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण बघितलं. दिवेशनं अखेरच्या चेंडूवरती यश संपादन केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती शनिदास. संघनायक गावदेवी खिडकाळीचे आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये समोरच्या एंडकडून गोलंदाज तयार होत आहेत ते निकेतन. योगेश पवार साठी पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, खूपच वेगाने कव्हर्स मध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतात एक्स्ट्रा कव्हर कडून उचलून फेक करतायत. तोपर्यंत सहजरित्या आपण बघितल्या 2 धावा. सॉफ्ट अँड फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर ड्राईव्ह करत असताना आपण बघतोय योगेश पवार यांना दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं, ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. लक्ष 48 या मॅच मध्ये आहे. 16 धावा. पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट लावून ऑन द टूस कट केला. बॅटचा चेहरा उघडत असताना स्टीअर केला. स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली आणि तितक्याच वेगाने डेंजर एंडला धावत असताना शनिदास ही रन कंप्लीट करतात. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 17 या आकड्यावरती. लक्ष 48 आहे. 17 धावा. धावफलकावरती दुसरं सत्र सध्या सुरू असताना गावदेवी खिडकाळी या धावसंख्येचा पाठलाग करते. संघर्ष दोघांचा अजूनही सुरू आहे, कारण आपण बघतोय 48 ही धावसंख्या कुठेतरी कमकुवत अशी वाटत असली तरी संघर्ष करण्यासाठी पुरेशी आहेत या उत्तरशोध संघाला. आतापर्यंत 17 लक्ष्मचा सध्या तुम्हाला पण बघितलं तर गाड घेत असताना शनिदास तयार होत आहेत.
गोलंदाज लेफ्ट आर्ममध्ये विकेटने. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अँगल क्रिएट करताय डावकऱ्या त्याचे गोलंदाज. बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू आपण बघितला, मिस झालेत. फलंदाज शनिदास ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न त्यांचा फसलाय. हा चेंडू निर्धाव. 3 चेंडू जुनी शिल्लक पॉवर प्ले मधले. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती 17 वरती. ऑन साइडला बॅट वरती मिळत आणि सरळ हा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सध्या आपण बघतोय षटकाराने जाऊन पोहोचलो पुढे, ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. आखूड टप्प्याचा चेंडू आपण बघितला. पूल 6 पॉवरफुल फटका. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावरती. निकेतनचं हे दुसरं षटक सध्या पॉवर प्लेचं. टीममध्ये एक्स्ट्रा कव्हर शनिदास पाटीलसाठी लॉंग ऑन आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षणाचं जाळं. बॅकफूट लावून पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न करत होते, मिस झाले. टप्पा पडल्यानंतर आधी खेळ चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. स्विंग अँड मिस. आउट स्विंग झाला. नॅचरल स्विंग पाहायला मिळाला जो डावकुरे आताचे गोलंदाज निकेतन यांचा. लास्ट बॉल टू गो. अखेरचा चेंडू या पॉवर प्ले मधला. धावसंख्या आतापर्यंत 23 वरती. ए जाई नरेश घेऊन पाठीमागा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गुड फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने चेंडू त्यांनी अडवला. कदाचित चेंडू निसटला असता तर सरळ लॉंग स्टॉपला आला असता. अडवला त्यांनी चेंडू. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि पॉवर प्ले मध्ये जाऊन पोहोचलाय तो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 या आकड्यावरती बॅटिंग करणारा गावदेवी खेडकाळी संघ. लक्ष 48 आहे आणि या मॅच मध्ये अजूनही गरज जर आपण बघितली तर आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. 25 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. जगौलोबा क्रिकेट क्लब द्वारली, ग्रामस्थ मंडळ द्वारली व कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2021 हे पर्व तुमच्या समोर. 32 संघ तुम्हाला पाहायला मिळतील या 4 दिवसीय स्पर्धेमध्ये. 352 खेळाडू राखीव देखील तुम्हाला 32 खेळाडू पाहायला मिळतील. 384 खेळाडू एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीज ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते. हिरो HF डिलक्स. कोणता खेळाडू मात्र ही बाईक भाग्यवान खेळाडू आपल्या मेहनतीने आपल्या घरी घेऊन जाईल शेवटच्या दिवसामध्ये. समसमत्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील ज्या विश्वकपच्या प्रतिकृती आहेत. वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. आज 8 संघांचा पूल आपण बघितला. द्वितीय फेरीमधून विजयहून संघ पोहोचलाय तो ध्रुवी 11 दहिसर तृतीय फेरीमध्ये आणि त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल आता कोणता संघ येईल. आखूड टप्प्याचा हा चेंडू पूल केला. मिस टायमिंग. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जीवन यांनी कॅच घेतली आणि योगेश पवार आता बाद. ऑन साइडला जास्त हवेमध्ये हा चेंडू आपण बघितला. मिड विकेटला जीवन चौधरी होते संघनायक. दीपक दादा प्रतिष्ठान उत्तर सूर्या संघाचे. बाद झाले योगेश आणि येतोय तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या सध्या आहे ती 23 वरती. गरज 25 धावसंख्येची. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 17. रितेश यांना आपण बघतोय तिसऱ्या षटकामध्ये. समोर शनिदास पाटील संघनायक कॅप्टन ऑफ गावदेवी खेडकाळी. ऑन साइडला वळवलाय सरळ हा चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. सीमारेषा पार. शनिदास पाटीलचा बॅट बदलून षटकार. करत असताना आपण बघितले या चेंडूला. ऑन साइडला क्लिअर करतो हा चेंडू मिड विकेटला. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29 या आकड्यावरती. लक्ष आहे 48च्या धावा रोखाव्या लागतील. दीपक दादा प्रतिष्ठान उत्तर सूर्या संघाला विकेट देखील त्यासोबत घ्यावे लागते या ठिकाणी या धावसंख्येचं संरक्षण करायचं असेल तर.
2 गडी आतापर्यंत बाद. ऑफस्टंपचा काहीसा बाहेर होता चेंडू पाठीमागे थर्ड मॅन मध्ये. अंपायर्स वळण घेतात आमच्याकडे, त्यांचा इशारा व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये या मॅचच्या दरम्यान आपण बघतोय मॅन फ्रॉम कल्याण फिरोज खान सर आणि मॅन फ्रॉम उमरा मनोज श्री गुप्ता सर तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉडीला ब्रश होणारा चेंडू सिली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक येतात वेगाने त्या ठिकाणी, तोपर्यंत एक सिंगल तर रोखू शकत नव्हते. अंपायरचा लेग बायचा इशारा आलाय. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 31 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. 17 धावसंख्येची गरज चेंडू एकंदरीत शिल्लक आहे ते म्हणजेच 15. तयार होतात गोलंदाज. तेजस पाटील साठी मिस टायमिंग हा फटका. शॉर्ट मिड विकेटला फॉलो थ्रो मधून क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या बघायच्या बाहेर. 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू निर्जन स्थळावरती नोमान्स लँड मध्ये पडला. 2 धावा येण्याचा उद्या होता. दुहेरी धावसंख्येने धावफलक 33 वरती. गरज आता आहे ती 15 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 14. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 14. 15 धावा 14 चेंडू, हे समीकरण आहे या मॅच मध्ये. तयार होत असताना रितेश पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या षटकामधले आता चेंडू शिल्लक आहेत ते 2. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑफ आणि आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू ऑन साइडला वळवलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल फक्त या चेंडूवरती. सिंगलने आता धाव फलक जाऊन पोहोचले ते 34 या आकड्यावरती. 13 चेंडू 14 धावसंख्येची गरज. 14 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. नंतर थोडं आता कमी होत असताना एक धावेने धाव फलक पुढे नेत असताना आपण बघतोय शनिदास आणि तेजसला. ऑन साइडला हुक केला हवेमध्ये हा चेंडू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्र अगदी खुलं त्या ठिकाणी आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय. अंपायरचा इशारा हा चौकार. 3 षटकांचा खेळ संपन्न जाऊन पोहोचलाय तो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गावदेवी खेडकाळे हा संघ 38 या आकड्यावरती आणि आता गरज आहे 10 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 12. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करेन गावदेवी खाडेच्या कॅप्टनला आपण व्यासपीठाशी रिपोर्ट करायचा आहे. आणि ऐकूयात आपण सुमधुर संगीत. झाल्यात 48 लक्ष आहे. 2 गडी बाद झालेत. 12 चेंडू आणि अजूनही 10 धावसंख्येचं समीकरण. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर इथून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल उत्तर शिवच्या गोलंदाजांकडून. हे सर्व आमचं मान्यवर तुम्हाला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतील स्क्रीनवरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रणित आहे. यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे. आदरणीय श्री हेमंतजी नामदेव फुलोरे साहेब त्यांच्या समवेत आपण बघू शकाल. हृदयजी रसाल आहेत पुरस्कर्ते उत्तर शिव संघाचे. दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने हा संघ आज खेळतोय. महेंद्रसिंह म्हात्रे मॅन फ्रॉम नांदिवली. धावसंख्या 38. 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. तयार होतोय गोलंदाज निकेतन. ऑन साइडला बॅटवरती मिळला होता चेंडू स्क्वेअर लेग मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूवरती एकाच हाताने उचलला चेंडूला. गुड फिल्डिंग. वेगाने धावत आले होते चेंडूवरती. एका हाताने चेंडूला उचलला. फेक लगेचच करण्याच्या प्रयत्नात ते होते परंतु नकार पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांचा. एका धावेवरती त्यांनी समाधान मानलं त्या ठिकाणी. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले 39 वरती. 9 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 11. निकेतन तयार. इनसाइड आउट हा फटका परंतु मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर वरून टर्न घेतलाय. वळण घेतलं चेंडूने. टर्न झाला होता चेंडू. दिपेश कव्हर पॉइंटच्या दरम्यान त्या ठिकाणी 2 धावा या चेंडूवरती देखील. आणि या दुहेरी धावसंख्येने आता धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच 41 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. चेंडू शिल्लक 10. गरज आहे ती 7 धावसंख्येची. 7 रिक्वायर्ड रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. 10 चेंडू 7 धावा. तयार होत असताना पुन्हा एकदा निकेतन. शनिदास पाटील साठी
वाऱ्याचा वेग भरपूर पाहायला मिळतोय, त्याच कारणास्तव हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तयार होत असताना पुन्हा एकदा निकेतन. 7 धावसंख्येची असूनही गरज. ऑन साइडला चेंडू चाला डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील त्या अगोदर मिड विकेट वरून पोहोचले त्या ठिकाणी जीवन. पहिल्या सत्राचा आपण विचार केला धावसंख्या कुठेतरी या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून कमी पाहायला मिळाली, कारण बाउंड्री सोड्या का होईना शॉट आहेत, धावसंख्या होणं गरजेचं आहे. पण बॅटिंग करत असताना आपण बघितलं दिवेशने फक्त योगदान दिलं 18 धावसंख्येचं आणि त्यानंतर एकही फलंदाज तग ठोकू शकला नाही आणि त्या कारणास्तव धावसंख्या कुठेतरी कमकुवत. ऑन साइडला उचलला बॅटच्या डार्क मध्ये हा चेंडू इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट लॉंग ऑन सी मारेच्या पार षटकार. अभिनंदन गावदेवी खेडकाळे, खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला तो गावदेवी खेडकाळे या संघाचा. हार्ड लक. दीपक यादव प्रतिष्ठान उत्तरशू सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात या संघाचे पुरस्कर्ते. तर आपण सन्मान घेऊयात आदरणीय श्री गुरुनाथजी म्हात्रे साहेब यांचा. या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे, आदरणीय श्री हेमंतजी नामदेव फुलोरे साहेब, जे उपसरपंच माजी वारली ग्रामपंचायती त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गुरुनाथजी म्हात्रे साहेब, त्यानंतर एक ज्येष्ठ क्रिकेटपटू, खूप वर्ष खऱ्या अर्थानं नांदिवली संघासाठी दिलेत आणि नेहमीच आपण बघू शकाल ते कुठल्या ना कुठल्या संघाला खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम करतात. पुरस्कर्ते आज या उत्तरशिव संघाचे होते आदरणीय श्री महेंद्रजी म्हात्रे दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. आणि मी विनंती करेन पुन्हा एकदा ती म्हणजेच श्री हेमंतजी नामदेव फुलोरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. गोलंदाजी करत असताना ज्याने 2 विकेट मिळवले आणि 8 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची खेळी करणारा या संघाचा संघनायक अर्थातच गावदेवी खेडकाळीचे संघनायक शनिदास पाटील ठरलेत या सामन्याचा सामनावीर. आणि या दरम्यान आदरणीय श्री धनाजी शेलार यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल आणि तुर्तास सांगतो पाहत राही स्पर्धा जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली, ग्रामस्थ मंडळ द्वारली व कुमार साहिल प्रतिष्ठान आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2021 हे पर्व नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करण्यात येईल. आणि ऐकूयात आपण नितीनजी काळे यांचा आवाज. धन्यवाद. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया शनिदासला. तर धनाजी शेलार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. तर याचे धनाजी शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते शनिदासला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. शनिदास यायचे मॅन ऑफ द मॅच धनाजी शेलार यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर आपण लगेच टॉस सुद्धा करणार आहोत. खिडकाली विरुद्ध खाडी असा सामना असेल. दुसऱ्या प्रीती दुसरा सामना आणि किती द्यायचे टॉससाठी. धनाजी शेलार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस सुद्धा करायचे. सामना 4 षटकांचा असेल लक्षात घ्या.